तर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये सुद्धा सुरक्षेत वाढ केली गेली आहे। दिल्लीतील स्फोटांच्या घटनेनंतर मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूयात। दिल्लीत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता मुंबईला पण हा अलर्ट देण्यात आला। आता मुंबईच्या अनेक ठिकाणी सिक्युरिटी मेजर्स जे ते वाढवण्यात आला। पण सिद्धिविनायक मंदिरात आहोत आपण बघू शकतो तर आता सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर रांग लागलेली आहे। पण त्या रांगेला खऱ्या अर्थानं जशी चेक करण्यातच येत आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर आता सिक्युरिटी मेजर्स इकडे ठेवण्यात आलेत। सिद्धिविनायक मंदिर खऱ्या अर्थानं अनेक भाविक हे भारतभरापासून सिद्धिविनायक मंदिरात येतात आणि त्यामुळे सिक्युरिटी मेजर्स आता मोठ्या प्रमाणात आलंय। दिल्लीमध्ये हा अलर्ट नंतर आता मुंबईमध्ये पण अनेक ठिकाणी इकडे आता पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे ठेवण्यात आला। त्यासोबत आपण बघू शकतो तर पोलिसांचं रॅपिड ॲक्शन फोर्स हे नेहमी सिद्धिविनायक मंदिराजवळ असतंच, मात्र आत्ताच्या घटनेला हे ॲक्शन फोर्स असो की बाकी पोलीस असो या सुद्धा सिक्युरिटी मेजर्स आता मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांवर ठेवण्यात आले, सिद्धिविनायक मंदिराच्या आसपास ठेवण्यात आले। एकंदर पाहायला गेलं तर दिल्लीच्या घटनेनंतर आता मुंबईमध्ये पण कालपासूनच हा अलर्ट देण्यात आला। त्यामुळे मोठमोठे मुंबईचे परिसर आहेत जिकडे लोक येतात जातात त्या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस वाटा आपल्याला पाहायला मिळतोय। आमच्यासोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।